शिफ्टिंगचं काय करणार आहेत कुणास ठाऊक. बाबांना विचारलं, पिंटाला विचारलं, दोघांचंही उत्तर एकच, तू काळजी करू नकोस, आम्ही बघतो. अरे असं कसं? मी आले असते ना, तिघांनी मिळून नीट केलं असतं, पण ऐकायलाच तयार नाहीयेत. बरं काही विचारलं तर सांगतही नाहीयेत मला. श्री, काय झालं? कुठे काय? अरे मग लक्ष कुठे तुझं? नाही, ऐकतोय मी, बोल. काय म्हणाले मी? हेच काहीतरी शिफ्टिंग बद्दल, राईट? कसला विचार करतोयस? काय नाही. तरीही अगं खरंच काय नाही. सरू मावशींचा ना? अवघड आहे. असं काही नाहीये. मी मोठं इंद्रधनुष्य उचलण्याचा पोण केला होता, पण आता हे सगळं मला झेपणार आहे की नाही हेच मला कळत नाही. व्हॉट इज सो फनी इन दिस? सॉरी, तू सरू मावशींबद्दल बोलताना त्यांच्यासारखेच पुराणातले दाखले द्यायला लागलायस. यार सॉरी. अरे यार, तू हसू नकोस ना. इथे मला टेन्शन आलंय, तू हसतेस कसली? कसलं टेन्शन श्री? अगं 1 वर्षात तुझं लग्न होईल असं कमिट केलंय मी तिला. अरे मग होईल की वर्षभरात? असं होईल अपेक्षा बघ तिच्या काय. श्री, कोण पुरं पडणार आहे तिच्या अपेक्षांना? सुरुवातीला असतात रे भरमसाठ अपेक्षा. सुरुवातीला ही सुरुवात आहे, बालिश अपेक्षा आहे त्या सगळ्या. मग नंतर बदलतील. 55 वर्ष झाली नाही बदलल्या. माणूस बदलतो श्री. कधी? 55 वर्षात जो चमत्कार घडला नाही तो असा 1 वर्षात घडेल? हे बघ, तू टेन्शन नको घेऊस, नीट होईल श्री. मला ना आता एका वेगळ्याच गोष्टीची काळजी वाटते. म्हणजे कसली? जरी सरू मावशीचं लग्न झालं तरी टिकेल ते? बहिणी, जान्हवीशी बोलून घेऊया. हो बोलूया. अगं पण ती काय नाही म्हणणार आहे का? पौर्णिमेलाच करूया तिचं डोहाळ जेवण. म्हणजे आई म्हणाल्या की डोहाळ जेवण खरं म्हणजे 7व्या महिन्यात करतात, पण आपल्यासारखी हौशी माणसं 5व्या महिन्यात पण करतात. मस्त चांदण्याचं डोहाळ जेवण. आणि हो, सगळं ना पांढरं वापरूया आपण. म्हणजे कसं, जान्हवीला साडी पण अशी पांढरी घेऊया, हिरव्या लाल काठपदराची. नको नको, साडी वगैरे नको. छान तिच्यासाठी ना ड्रेस शिवूया आपण. म्हणजे असं टिपिकल नको, छान गाऊन किंवा असं काहीतरी करूया. हा, असं काहीतरी करूया. ते पण शोभायला पाहिजे ना तिला. शोभेलो वहिनी. त्यापेक्षा असं करूया का, आपण जान्हवीलाच विचारूया ना, तिला काय आवडतंय ते, काय घालायचंय तिला. हा, हे बेटर आहे. खाण्यापिण्यात ना सगळ्या पांढऱ्या गोष्टी करूया. म्हणजे रसगुल्ले, खोबऱ्याची वडी, साखर भात, इडली, दही भात, दही पोहे, असं काहीतरी. हा, आणि खरवस सुद्धा. अमृतला आवडतो म्हणून नाही म्हंटल, पांढरा असतो ना म्हणून म्हंटल. अगं हरकत नाही इंदे, आणि पांढरे पदार्थ काय खूप आपल्याला शोधता येतील. बरं, पण बोलवायचं कोणाकोणाला आपण? नाही हं, कोणालाही बोलवायचं नाही. मला असं वाटतं की 7व्या महिन्यातल्या डोहाळ जेवण ना आपण तिचं खूप मोठं करूया, पण आता ना घरातल्या घरातच करूया. फार कोणाला बोलवायला नको. पण म्हणचं तिच्या माहेरच्यांना तर बोलवायलाच हवं ना. नाही हं, काही गरज नाहीये. तिची आई आली ना की सगळ्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ होतो. आता जान्हवीच्या वाढदिवसाच्या दिवशी बघितलंस ना काय केलं तिने ते. नको नको, त्याच्यापेक्षा ना आपण तिच्या 7व्या महिन्यातल्या डोहाळ जेवणाला ना विचार करू, त्यांना बोलवायचं की नाही ते. आता तरी नको, आता आपल्या आपल्यातच होऊ दे. बेबी, पण असं नाही करता येणार का आपल्याला? त्यापेक्षा असं करूया का, आपण जान्हवीलाच विचारूया, तिला याच्याबद्दल काय वाटते. हा, नाही, तिला विचारायची काहीही गरज नाही. ऐका ना, हा, हे गुड न्यूज आहे. काय? हो सांगते. बेबी, अंगाला लावते. नाही नाही, मला नको. अगं गुड न्यूज आहे. बोल. सांग आता. श्री माझ्यासाठी स्थळ शोधतोय.
काल एका मॅट्रिमोनियल साईटवर माझी सगळी माहिती लिहिली त्याने. मला अपेक्षा विचारत होता. इतकी मजा आली ना. मला म्हणाला 1 वर्षाच्या आत तुझं लग्न होईल, मी वचन देतो तुला. काय झालं? तुम्हाला कुणाला आनंद नाही का झाला? नाही ग तसं नाही, झाला ना आनंद. हो झालाय ना. का नाही? मी यावर काहीही बोलणार नाहीये, कारण मला खोटं बोलता येत नाही. म्हणजे तुला बेबी, आपलं काय ठरलंय? घरात आनंद. हो हो. सॉरी सर. अगं तसं नाही ग. त्यात काय झालं? माझं लग्न झाल्यावर तरी तुझा विश्वास बसेलच की. आणि श्रीचं माहितीये ना, त्याने एकदा शब्द दिला की तो शब्द पाळतोच. माझ्या लग्नाचंही तसंच आहे. मला खात्री वाटते. चला चला, आता रुक्मिणी स्वयंवर वाचायला घेते पुन्हा एकदा. आले. आता मला कळतंय की सरू मावशीचं लग्न आपल्याकडे कोणी सिरियसली का घेत नाही. श्री, तू प्लीज आता या निगेटिव्ह नोटला जाऊ नकोस. नाही नाही नाही, मी निगेटिव्ह नोटला जात नाहीये, पण तू विचार कर ना. त्यांना मिळेल त्यांच्यासारखा एखादा जोडीदार. खरंच असं वाटतं? हो, का नाही मिळणार? कारण जान्हवी अगं, लग्न म्हणजे काही फक्त एकमेकांच्या गळ्यात माळा घालणं नसतं ना. तर अशा ऑड वेळी लग्न होत आहे. नॉर्मल लग्नांमध्ये सुद्धा पदोपदी तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात. इथे तर ऑड वय, ऑड अपेक्षा आहेत. तिचं लग्न व्हावं असं खरंच मलाही वाटतंय, पण तिला जमणार आहे काय सगळं? हे बघ, एकदा लग्न झालं ना की सगळं जमेल आपोआप. आणि त्यांना त्यांच्यासारखा जोडीदार मिळाला ना तर ते दोघं एकमेकांशी जुळवून घेतील. श्री, सगळं व्यवस्थित होईल. तू नको एवढं टेन्शन घेऊस. जान्हवी अगं, सरू मावशीचं लग्न हा ना आपल्या घरात एक जोक झालेला आहे. आणि तो जोक नको यार व्हायला. सरू मावशीनं मला आनंदात असायला हवी, सुखात असायला हवी. तिचं सगळं चांगलं व्हावं असं वाटतं मला. मग तसंच होईल श्री. अरे आपण दोघं मिळून शोधू ना त्यांच्यासाठी छान स्थळ. श्री, तू ना या सगळ्याकडे खूप पॉझिटिव्हली बघ. म्हणजे आपल्याकडे जशा सरू मावशी आहेत ना, तसंच उशिरापर्यंत लग्न न झालेली चांगली माणसं आहेत की जगात. आणि माझी तर खात्री आहे सरू मावशींना खूप योग्य जोडीदार मिळेल. तू बघ. श्री, आणि मुळात तसंच स्थळ असल्याखेरीज फक्त लग्न करून द्यायचं म्हणून तर आपण लग्न नाही करून देणार ना त्यांचं. चल, नको फार विचार करूस. सगळं नीट होईल. आय होप सो. चल, मला ऑफिसला निघायचंय. मी खालती जाते. तू या आवरून लवकर. हा घे, मम्मीने डबा दिलाय तुमच्यासाठी. अरे घे की. आईला काय सांगू? सांग ना, मेस मधून मागवलं. आई दमली असेल ना. आणि आता कुठे करत बसताय जेवण? हॉटेलात जाऊन जेवण इतकं त्राण नाही तुमचं. घे. खरंय तुझं. बरं, लावून झालं का समजून? कुठे काय, आत्ताशी सामान नेऊन ठेवलंय फक्त. आले असते मदत. अगं नाही, नको. नाव हाय मला. सुनीता, तसा विचार पण करू नकोस. हे बघ, आता आपलं जे काही ठरलंय ना त्याआधी तू काहीही करणार नाहीयेस. तुझी एवढीशी चूक सुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते. रोन्या, अरे ठाव आहे मला. तुझ्या परवानगीशिवाय काय बी करणार नाही. बस. गमलायस का रे? तुला खरं सांगू, मला ना
मला आयुष्यात पहिल्यांदा एवढं छान वाटतंय ना आतून, कारण नीता पहिल्यांदा आयुष्यात माझं मी काहीतरी ठरवलं. अर्थात बाबांच्या सपोर्टमुळेच, पण तरी सुद्धा माझं मी ठरवलं. माझी जबाबदारी मी घेतली. बाबांचं एक वाक्य मला इतकं पटलंय ना या सगळ्यात. कोणचं? त्यांनी मला सांगितलं की इथून पुढे माझा मार मीच खायचा, ताईनं नाही. म्हणजे इथून पुढे माझ्या आयुष्यात मी जे काही करणार आहे, त्याची जबाबदारी माझी मीच घ्यायची. इथं मला ना आतापासूनच खूप मस्त आणि खूप भारी वाटतंय. हा पिस्सा तर तू एक नंबर हायसच, पण आता घरी बी झालाय. मला लई भारी वाटतंय बघ रोने. म्हणजे तुझ्या संगत लगीन करून ना आपला संसार लई भारी होणार आहे बघ. बाबा आणि तुम्ही हे मला आत्ता सांगताय, पण मग तुमचं केलंच सुद्धा तुम्ही. अहो पिंट्याही बोलला नाही मला काही. बाबा सांगायचं तरी ना, मी आले असते. अहो एवढं काही नाहीये. ठीक आहे, बरं मी करते नंतर फोन. चालेल, काळजी घ्या. मग करूया ना ग चांदण्यातलं डोहा जेवण. काय ग, करूया ना? हो, पण डोहाळे जेवण 7व्या महिन्यात करतात ना? ते मोठं ग, काही लोक 5व्या महिन्यातही करतात. जरा मज्जा. हो, आणि आई पण म्हणाल्या करायला हरकत नाही म्हणून. चालेल की, करूया. अनायसे कोजागिरी पौर्णिमा पण आहे. हो खरंच की. आणि आपल्यातलं आपल्यातच करूया, चालेल ना? चालेल, तुम्ही म्हणाल तसं. जान्हवी, हे खरंय का? काय? सरूच्या लग्नाचं. हो, श्रीला ना वेळ लागणार आहे. खरंच वेळ लागणार आहे. हो, पण सरीचं जमणं अवघड आहे ना ग. मी तिच्या 1760 अटी. आपण आतापर्यंत 200-300 स्थळं पाहिली असतील ना? 352. आणि तो तुम्ही आणलेला पप्पू तो 353. पण आता सिरियस आहे. कोण? तू आणि श्री? सरू मावशी सुद्धा. नाही बेबी आत्या, तुम्ही बघा. श्री म्हणतोय ना, तसं कदाचित या वर्षभरात त्यांचं लग्न झालंही असेल. चला, आपण आपली लिस्ट बनवूया का? हा, आणि जेवणाचं तर ठरलंय ना आपलं. हो, आणि झोपाळ्याचं काय करायचं? अरे हो, ते ठरवायला लागेल नाही का? हो, आणि गच्चीवरच करायचं ना ग? हो हो, गच्चीवरच करूया. आणि आता पुरे करा. चला, भुकेने अगदी कावळे ओरडायला लागलेत पोटात. अहो, मी काय म्हणते, आता ना आंघोळच करून घ्या तुम्ही. अवतार बघा
काय झाले तुमच्या दोघांचे ते? अगं नवीन घर लावायचं म्हणजे होणारच ना सगळं, तरी अजून एवढं सामान बाकी राहील. ठीक आहे, ते नंतर करता येईल सावकाशी. आणि मी काय म्हणते, आता ना तुम्ही फार नाचानाच करू नका, कळलं ना? पाय धड आहेत का तुमचे? एक दिवस कराल तुम्ही कौतुकाने आणि नंतर 10 दिवस आडवे पडून राहाल. आपल्याला झेपेल ना तेवढंच करावं माणसाने. माझं बघा, कंबर गेलीये, आता काही मी उठू शकत नाही. ए बाबा, आता तुला काही मी वेगळं सांगू का? ये ना रे पटकन, आटप रे. भूक लागली एक तर. एवढं राहिलंय त्याचं काय? ते बघूया नंतर. ते नंतर कर, चल नंतर कर. आलो पटकन ये, पटकन ये, चल. आणि चप्पल घालून कुठे येतोय? जेवणाची ताट आहे तिकडे. लागतंय ना अजून, चालतं तसं. पण एवढी धूळ आहे ना त्याच्यात. पटकन ये, चल. आणि काय रे, नाही ताई कुठे भेटली तुला? ताई मला कुठे भेटलीये? मग हा डबा आणलास ताईकडनं ना? डबा? अगं तो अगं डबा द्यायला तिला स्वतःला कशाला यायला हवंय? ड्रायव्हर बरोबर पाठवून दिला असेल. हो, ड्रायव्हरने दिला मला डबा. ड्रायव्हरने ताईच्या. हो, असू दे असू दे. मग तिला पत्ता दिलास की नाही आपल्या घरचा? हो, मी केलाय मेसेज. ठीक आहे, तिला सांग पण ये म्हणावं, जरा सामानाची उचलापाचल करायला मदत लागेलच तिची मला. नको, मी 4-5 दिवस मुद्दाम येऊ नको म्हणून सांगितलंय तिला. भयंकर धूळ आहे, सगळी घाण भरली आहे. सगळं स्थिरस्थावर झालं की बोलावू. बर, ठीक आहे. बाई, हा गोखल्यांच्या घरचा डबा आहे? अहो बघा तरी, तेलाचा तवंग बघा, आणि तिखट तरी बघा. हे काय, कांदा, मिरचीचा ठेचा आणि भाकरी. बघू बाई, हे गोखले केव्हापासून असं खायला लागले? हा, ठीक आहे, ठेवते बाबा. जान्हवी, काय झालं? नाही नाही, काही नाही. मग चेहरा कसा पडलाय? अरे काही नाही. अरे काय झालंय? खरंच काही नाही झालं. काय झालंय? नाही, काही नाही. काहीतरी झालंय. बाबांनी शिफ्टिंग करून टाकली. मग चांगली गोष्ट आहे ना. काही नाही, म्हणजे माझी गरजच नाही वाटली त्यांना. एक तर शिफ्टिंग झाल्यावर मला आता सांगितलंय, आणि अजूनही म्हणतायत की घर लागू दे, मग ये तू. बाळाच्या काळजीपोटी म्हणत असतील ते. नाही म्हणजे भावळटपणाच आहे माझा, पण मी जरा पॉझिटिव्हच झाले. म्हणजे पिंट्या माझ्याशिवाय असं काहीतरी करू शकतो. नाही म्हणजे मला खूप कौतुक आहे त्याचं, खरंच आहे. ठीक आहे, नाही विचारायचं पण मला सांगायचं तरी ना. ताई आहे ना मी त्याची. त्याने मनीषच्या मदतीने घर पाहिलं, टेम्पो मागवला आणि शिफ्टिंग झालं सुद्धा. अगं पण हे होणार ना आता. तू बस. बस. उलट ना तुला आनंद झाला पाहिजे.
की बघ आता सगळं ते स्वतःहून करतायत. अरे आनंद होतोच रे मला. पण लहान भाऊ आहे ना रे माझा, त्यामुळे ना मला सारखं असं वाटत राहतं की त्याला जमेल का, करेल ना. मला काळजी वाटते रे त्याची. तुझा लहान भाऊ ना लग्नाचा झाला आता आणि त्याला थोडा त्रास होणार असेल ना तर होऊ दे, शिकेल तू. आयुष्यभर सतत ताईची लुडबुड कशाला हवी ग? श्री, मी काय लुडबुड करते का त्याच्या आयुष्यात? नाहीतर काय, हेच कर, असं करू नको, असं वाग, तसं वागू नको. अरे त्याला स्वतःच काय आयुष्य आहे की नाही? मला तर वाटतं तुझं लग्न झाल्यानंतर तुझे बाबा आणि पिंट्या आनंदोत्सव साजरा करत असतील घरी, म्हणत असतील चला आम्ही सुटलो, शिळी अडकला. श्री गप्प बसा. पिंट्या तर कन्फर्म करत असेल मी तुला. खरं काही गप्प बस. अगं